मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीच्या हंगाम आता हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे। सध्या आवक जरी वाढत असली तरी देखील सुरुवातीपासूनच मिरचीचा हंगाम जो आहे तो आता लांबणीवरती पडला होता आणि त्यानंतर मिरचीची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती घटली असल्याचे दिसून आलेलं आहे। यावर्षी सरासरी 50% ची घट जी आहे ती वर्तवण्यात आली होती, तशीच परिस्थिती जी आहे ती आता शेवटच्या टप्प्यापर्यंत जरी दिसून येत आहे। आता सध्या 100 ते 125 वाहनातून मिरचीची आवक जी आहे ती येत आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मिरचीचा काहीसा दिलासा मानावा लागणार आहे। त्यामुळे मिरचीच्या दरात मोठी वाढ जी आहे ती झालेली आहे। सध्या मिरचीला 2250 ते 6450 पर्यंतचा दर जो आहे तो दिला जात आहे। एकंदरीतच शेवटच्या हंगामात मिरचीचा दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ सोडण्यासारखी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी मोठ्या प्रमाणावरती मिरचीची आवक जी आहे ती येत असते, मात्र यावर्षी सरासरीपेक्षा कमी आवक आल्या असल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना आणि बाजार समितीला याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागला आहे। सुरुवातीपासूनच मिरची उत्पादक शेतकरी जे आहे तो अडचणीत सापडला होता। सुरुवातीला अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि त्यानंतर रोगराई अशा सर्व संकटांना मात देत कसं तरी पीक जगवलेत, मात्र मिरचीला योग्य दर मिळत नसल्यामुळं शेतकरी राजा हा हवालदिल झाला होता। तर आता शेवटच्या हंगामामध्ये मिरचीला दर चांगला मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांकडे मिरची शिल्लक नाही, त्यामुळं शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ सोडल्यासारखी परिस्थिती जी आहे ती एकदा पुन्हा उद्भवली असल्याचे दिसून येत आहे। जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।